रॉन्ग साइड से क्या है, चल चल रिटर्न। कोणी याबद्दल काही बोलत नाहीये, पण या माफे शिलफाटा रोडवरचं ट्रॅफिक होण्याचं मुख्य कारण हे बेकायदेशीर हे नारळ विक्रेते रोड साइड सेलर्स आहेत आणि हे हुशार बाईक काय wrong side से? रॉंग साईडने येत आहेत आणि ट्रॅफिकचं अजून कारण बनतायत. रॉन्ग साइड से क्या है, चल चल रिटर्न। यांना काय म्हणावं आता तुम्हीच सांगा. आणि मी तर सांगतो, जर तुम्हाला असे कोणी रॉंग साईडने येताना दिसले समोर, थांबवा त्यांना तिथल्या तिथे आणि यू टर्न मारून सरळ स्ट्रेट जायला सांगा. आणि आज तर मी लिटरली एका कारवाल्याला सुद्धा इथे रॉंग साईडने येताना बघितलंय आणि जेव्हा मी त्यांना विचारलं काय रॉन्ग साइडने, रॉन्ग साइडने काय आहे? आणि जेव्हा मी त्यांना U-turn मार. विचारलं एका दादाला की का तू रॉंग साईडने आला, तर त्यांचं उत्तर बघा काय होतं. म्हणून मी थांबलो बोलायचं. कशाला आले रॉन्ग साइडने? मारा युटर्न मारा. मला जायचं असतं मी तिकडून गेलो असतो. मी काय बोलतो, युटर्न मारा. हा मी मारेन. मारीन म्हणजे कशाला आले? अरे बाबा, मला वॉशरूमला जायचं एक अरे वो मिनिट. वॉशरूमला काय युटर्न मारून यायचं रॉन्ग साइडने? मला कळत नाहीये की नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हे असं बेकायदेशीर मार्केट कसं काय चालू आहे आणि इतकी ट्रॅफिक होते तरी कोणाला काही फरक पडत नाही. लोक म्हणजे आपला दिवस ढकलतायत, आपला चाललाय तसं चालू द्या, कोणाला याबद्दल काही बोलायचंच नाहीये आणि प्रशासनाचं तर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तर माझं नवी मुंबई महानगरपालिकेला एक अशी कडकडीची विनंती आहे की हे जे काय बेकायदेशीर मार्केट इथे चालू आहे याला त्वरित बंदी घालावी आणि या ट्रॅफिकचं काहीतरी करावं.